नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, कोणते राज्य हे मॅपल्स या नेव्हिगेशन ॲपवर अपघात प्रवण स्थळ मॅप करणारे देशातील पहिले राज्य ठरलं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच पंजाब हे राज्य मॅपल्स या नेव्हिगेशन ॲपवर अपघात प्रवण स्थळ मॅप करणारे देशातील पहिलंच राज्य ठरलेलं आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. फ्रान्स या देशाचे पहिले समलैंगिक पंतप्रधान कोण बनले आहेत? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आता फ्रान्स या देशाचे पहिले समलैंगिक पंतप्रधान हे गॅब्रिएल अटल हे बनले आहेत. काय नाव आहे यांचं? तर गॅब्रिएल अटल असं यांचं नाव आहे. याबरोबरच ते फ्रान्स या देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान देखील ठरले आहेत. त्यांचं वय किती आहे? तर ते 34 वर्षाचे आहेत व ते याआधी शिक्षण मंत्री म्हणून कार्यरत होते. बरं त्यांच्या आधी फ्रान्सचे पंतप्रधान कोण होते? तर एलिझाबेथ बोर्न या फ्रान्सच्या पंतप्रधान होत्या. पण त्यांनी राजीनामा दिल्यानंतर या पदावर गॅब्रिएल अटल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मित्रांनो सध्या फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? तर इमॅन्युएल मॅक्रॉन हे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आहेत व 26 जानेवारी रोजी म्हणजेच प्रजासत्ताक दिनी ते भारताचे प्रमुख पाहुणे देखील असणार आहेत. लक्षात ठेवा यावेळेसच्या 26 जानेवारीचे प्रमुख पाहुणे कोण असतील? तर इमॅन्युएल मॅक्रॉन हे यावेळेसचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. प्रश्न क्रमांक दुसरा. 10 जानेवारी रोजी उद्घाटन करण्यात आलेल्या 10व्या व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटची थीम काय आहे? तर यावेळेसच्या या 10व्या व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटची थीम ही गेटवे टू द फ्युचर अशी आहे. काय आहे? तर गेटवे टू द फ्युचर अशी या 10व्या व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटची थीम आहे. बरं या समिटचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं? तर 10 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या समिटचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. व ही जी समिट आहे ही 12 जानेवारीपर्यंत चालणार आहे. बरं मित्रांनो या व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटची सुरुवात कोणी केली होती? तर 2003 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या समिटची सुरुवात केली होती व मागच्या वर्षीच्या समिटला 20 वर्षे सुद्धा पूर्ण झाली आहेत. या वर्षीच्या या समिटचं आयोजन कुठे करण्यात येत आहे? तर गुजरातमधील गांधीनगर येथील महात्मा मंदिरमध्ये याचं आयोजन करण्यात येत आहे. आणि या समिटमध्ये 34 भागीदार देश व 16 भागीदार संस्थांचा समावेश आहे. या समिटमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. ती सुद्धा नोट करून घ्या. रिलायन्स इंडस्ट्रीजने गुजरातमधील हाजिरा येथे देशातील पहिले कार्बन फायबर केंद्र उभारण्याची घोषणा केली आहे. कोठे उभारण्यात येणार आहे केंद्र? तर गुजरातमधील हाजिरा येथे हे केंद्र उभारण्यात येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या 2024 मधील जागतिक वारसा परिषदेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर आता 2024 मधील या जागतिक वारसा परिषदेचं आयोजन आपल्या भारतामध्ये करण्यात येणार आहे. तर हा प्रश्न महत्त्वाचा का आहे? तर भारतामध्ये प्रथमच या युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचं आयोजन करण्यात येत आहे. या समितीचे जे 46वे सत्र आहे ते 21 ते 31 जुलै दरम्यान भारतातील दिल्ली येथे आयोजित केलं जाईल. बरं या समितीचं काम काय असतं? तर एखाद्या देशातील स्थळ जागतिक वारसा यादीत समाविष्ट करायचे की नाही हे ठरवण्याचं काम ही समिती करते. या समितीमध्ये एकूण 21 देशांचा समावेश आहे. बरं मित्रांनो भारतामध्ये सध्या एकूण किती जागतिक वारसा स्थळे आहेत? तर भारतामध्ये एकूण 42 जागतिक वारसा स्थळे आहेत. मागच्याच वर्षी 2 स्थळांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. तर 41वं स्थळ कोणतं आहे? तर यामध्ये 41वं स्थळ हे शांतिनिकेतन आहे. तर 42वे जागतिक वारसा स्थळ हे कर्नाटकामधील होयसळ मंदिरे आहेत. बरं आता ही जी युनेस्को संस्था आहे, याची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 16 नोव्हेंबर 1945 मध्ये याची स्थापना झालेली आहे. व युनेस्कोचं फुल फॉर्म हे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन असं असून याचं मुख्यालय फ्रान्समधील पॅरिस येथे स्थित आहे. प्रश्न क्रमांक 4. अलीकडेच आता डी-आर-डी-ओने पूर्णपणे स्वदेशी निर्मित असॉल्ट रायफलचे अनावरण केलं आहे. तर आता ही जी रायफल आहे, या रायफलचंच आपल्याला नाव सांगायचं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच उग्रम असं या रायफलचं नाव आहे. मित्रांनो भारत हा असॉल्ट रायफलसाठी रशियावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. पण युक्रेन-रशिया युद्धापासून भारताला हे ज्या असॉल्ट रायफल आहेत, या कमी प्रमाणात मिळत आहेत. त्यासाठीच आता भारताने स्वतःचीच असॉल्ट रायफल तयार केली आहे. ही जी असॉल्ट रायफल आहे, याचा विकास कोणी केला आहे? तर पुणे स्थित आर्ममेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट व हैदराबाद येथील खाजगी कंपनी डी-व्ही-पी-ए आर्मर इंडिया प्रो लिमिटेड या कंपनींनी मिळून संयुक्तपणे या असॉल्ट रायफलची निर्मिती केली आहे.
ही जी पुणे स्थित आर्मेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट कंपनी आहे, हे DRDO अंतर्गत येणारी कंपनी आहे. बरं या उपग्रहाचं एकूण वजन किती आहे? तर 4 किलोग्रॅमपेक्षा थोडंसं कमी याचं वजन आहे व याची रेंज 500 मीटर इतकी आहे. म्हणजेच 500 मीटरपर्यंतच्या दुरीवरचं लक्ष्य या उपग्रहाद्वारे साधता येतं व या उपग्रहाची निर्मिती फक्त 100 दिवसातच करण्यात आली आहे. मित्रांनो, ही जी DRDO संस्था आहे, या संस्थेने 1 जानेवारी रोजी आपला 66वा स्थापना दिवस साजरा केला आहे. तर या संस्थेविषयी सुद्धा थोडक्यात माहिती नोट करून घ्या. DRDO म्हणजे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. याची स्थापना 1958 मध्ये करण्यात आली होती. मुख्यालय दिल्ली येथे आहे व याचं बोधवाक्य "बलस्य मूलम विज्ञानम" असं आहे. सध्या या DRDOचे अध्यक्ष कोण आहेत? तर समीर विकामत हे या DRDOचे अध्यक्ष आहेत. प्रश्न क्रमांक 5वा, भारतातील रबर उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशनचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? तर आता या ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशनचे नवीन अध्यक्ष हे शशी सिंह बनले आहेत. त्यांच्या आधी या पदावर रमेश केजरीवाल कार्यरत होते व त्यांच्या निवृत्तीनंतर शशी सिंह हे ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीजचे नवीन अध्यक्ष बनले आहेत. याआधी शशी सिंह या असोसिएशनमध्ये उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. बरं हे जे असोसिएशन आहे याची निर्मिती कधी करण्यात आली होती? तर 1945 मध्ये या असोसिएशनची स्थापना करण्यात आली होती. येथे रबरविषयी बोलत आहोत, तर रबरविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा, नैसर्गिक रबर हे आयसोप्रीनचे पॉलिमर असते. 2016 मध्ये MPSCने यावरच नैसर्गिक रबर हे रिकामी जागाचे पॉलिमर असते असा प्रश्न विचारला होता. तर आता लक्षात ठेवा, नैसर्गिक रबर हे आयसोप्रीनचे पॉलिमर असते. याबरोबरच अलीकडे ज्या नियुक्त्या झाल्या आहेत त्या सुद्धा नोट करून घ्या. कांगोचे नवीन राष्ट्रपती हे फेलिक्स त्सिसेकेडी बनले आहेत. डोंग जून हे चीनचे नवे संरक्षण मंत्री, तर IOCच्या म्हणजेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या पुढील मानव संसाधन संचालक या रश्मी गोयल बनल्या आहेत. प्रश्न क्रमांक 6वा पहा. अंतराळ विज्ञान नेतृत्वासाठी ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? कोणता पुरस्कार आहे? तर ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर व या पुरस्काराने प्राध्यापक एड्रियल क्रूज यांना सन्मानित करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 7वा. ऑस्ट्रेलियन फलंदाज डेव्हिड वॉर्नर यांनी कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली, तर त्यांनी आपला अंतिम सामना कोणत्या देशाविरुद्ध खेळला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच त्यांनी आपला अंतिम सामना पाकिस्तान या देशाविरुद्ध खेळलेला आहे. वॉर्नर यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांनी 2009 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. तर 2011 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध त्यांनी आपला पहिला कसोटी सामना खेळला होता. मित्रांनो, आपल्याला एक्झाममध्ये असं विचारलं जाऊ शकतं की डेव्हिड वॉर्नर हे कोणत्या देशाचे खेळाडू आहेत? तर ते ऑस्ट्रेलिया या देशाचे खेळाडू आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पहा. नुकतेच कोणत्या राज्यातील लॉन्जिया सोरा पेंटिंगला GI टॅग देण्यात आला आहे? तर आता ही जी लॉन्जिया सोरा पेंटिंग आहे ही ओडिशा राज्यातील पेंटिंग असून या पेंटिंगला GI टॅग देण्यात आलेला आहे. यासच ओडिशा राज्यातील डुंगरिया कोण कढाई शॉल, खजुरी गुळ, सिमलीपाल काळी चटणी, नयागड कांतीमुडी वांग, कोरापुट काळा जिरा तांदूळ आणि ढेंकनाल मगजी यांना सुद्धा GI टॅग देण्यात आलेला आहे. बरं ओडिशा या राज्याची राजधानी काय आहे? तर भुवनेश्वर ही ओडिशाची राजधानी आहे. रघुवर दास हे सध्या ओडिशाचे राज्यपाल, तर नवीन पटनाईक हे ओडिशाचे मुख्यमंत्री आहेत. व ओडिशा या राज्यामध्ये एकूण 2 नॅशनल पार्क आहेत आणि ते कोणते? तर सिमलीपाल नॅशनल पार्क आणि भित्तरकनिका नॅशनल पार्क हे या ओडिशा राज्यामध्ये स्थित आहेत. प्रश्न क्रमांक 9 पहा. दरवर्षी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिन हा कधी साजरा केला जातो? तर आता हा जो राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिन आहे हा 11 जानेवारी रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस प्रथम 2007 मध्ये साजरा करण्यात आला होता. मित्रांनो, आणि हा जो जानेवारी महिना आहे हा राष्ट्रीय गुलामगिरी आणि मानवी तस्करी प्रतिबंध महिना म्हणून सुद्धा साजरा केला जातो. यासच हे सुद्धा नोट करून घ्या, 9 जानेवारी रोजी प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो. 9 जानेवारी 1915 रोजीच महात्मा गांधी हे दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले होते. त्यासाठी हा दिवस भारतामध्ये 9 जानेवारी रोजी साजरा केला जातो. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. देशातील पहिल्या हेल्दी अँड हायजेनिक फूड स्ट्रीटचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.